नमस्कार दोस्तों. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं पॅसिव्ह व्हॉइस, परंतु ते कर्मानं सुरू होणार आहे. आज मात्र आपण कर्मच नाही, नुसतं करता आहे. जसं आय आस्क, मी विचारतो. परंतु याच वाक्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं करणार? कारण त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट नाही, कर्म नाही. तर हा असा होईल, आय एम आस्क म्हणजे मला विचारलं जातं. तर आपण पॅसिव्ह व्हॉइस बी प्लस क्रियापदाचे तिसरे रूप. पॅसिव्ह व्हॉइस बी प्लस क्रियापदाचा हा सूत्र आहे. बी प्लस क्रियापदाचा तिसरा रूप. जसं आता याच वाक्याला आपण काय करू, थोडंसं मोठं करू. जसं आय एम आस्क. ऍक्टिव्ह व्हॉइसचा वाक्य येत नाही, डायरेक्ट मी तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करून सांगतो आहे. आय एम आस्क अबाउट धिस. मला याबद्दल विचारलं जातं. आय एम आस्क अबाउट धिस. दुसरा वाक्य, आय वॉज आस्क अबाउट धिस. तिसरा वाक्य, आय विल बी आस्क अबाउट धिस. इथं समोर आपण धिस टाकलंच नव्हतं. धिस पाहिजे एक शब्द. तर लक्षात ठेवायचं आहे, धिस पाहिजे आहे. अबाउट धिस म्हणजे याबद्दल. आय विल बी आस्क अबाउट धिस. हे झाले तुमचे साधे काळ. आता आपण पाहणार आहोत चालू काळाचे. इथं कसं येणार, आय एम बीइंग आस्क अबाउट धिस. ठीक आहे, चुकलं तर सांगत जायचं. आय एम बीइंग आस्क अबाउट धिस. असं नाही मित्रांनो की शिकवणाऱ्याची चुका होत नाही. पुस्तकामध्येही अनेक चुका असतात. जर आपण तसा अभ्यास केला तर लक्षात येतात. टू अ रिच ह्युमन. चुकण्या मनुष्य धर्म आहे. चुका होतात, परंतु त्या चुका आपल्याला दुरुस्त कराव्या लागतात. झालं. त्याच्यानंतर पाचवं वाक्य, आय वॉज बीइंग आस्क्ड अबाउट धिस. आय वॉज बीइंग आस्क्ड अबाउट धिस. मला पहिला वाक्य आहे, आय एम बीइंग आस्क्ड अबाउट धिस. मला याबद्दल विचारलं जात आहे. आणि आता दुसरं कसं होणार, मला याबद्दल विचारलं जात होतं असं होणार. त्याच्यानंतर सहावा जो असते तो याच्यात होत नाही, आणि म्हणून आपण आता हे दोन वाक्याच्या नंतर चालू काळाचे दोन वाक्य, तिसरा भविष्य काळाचा होत नाही. म्हणून आता आपण सहावा जो वाक्य आहे पूर्ण काळाचा घेणार आहोत. पूर्ण काळाचा कसा होणार, आय हॅव
been asked about this. I have been asked about this. म्हणजेच मला पूर्ण काळाचं वाक्य आहे, डायरेक्ट पॅसिव्ह वॉइस मध्ये केलेला. आय हॅव बीन आस्क्ड अबाउट धिस, मला याबद्दल विचारलं गेलं आहे. मला याबद्दल विचारलं गेलं आहे. आय हॅड बीन आस्क्ड अबाउट दिस. मला याबद्दल विचारलं मला याबद्दल विचारलं गेलं होतं. मला याबद्दल विचारलं गेलं होतं. याच्यात मात्र पूर्ण काळामध्ये पॅसिव्ह व्हॉइसचा भविष्यकाळाचा वाक्य होतो. आय सोबत विल पण चालते, शॅल पण चालते. आपण शॅल घेऊ. आय शॅल हॅव, शॅल नंतर हॅव येतो. आय शॅल हॅव बीन, आय शॅल हॅव बीन आस्क्ड अबाउट धिस. सहाय्यकारी क्रियापदाचे म्हणजे कॅनचे देखील इथं आणि शूडचे देखील वाक्य पॅसिव्ह वॉइस मध्ये होतात. एक आपण कॅनचं वाक्य घेऊ शकतो. 9वा वाक्य, आय कॅन, आणि कॅनच्या समोर बी येणार, कारण की इथं जो शब्द आहे सूत्रामध्ये पॅसिव्ह वॉइसचे सूत्र म्हणते आहे बी प्लस क्रियापदाचे तिसरं रूप. तर इथं कॅन नंतर बी येणार आणि मग बी नंतर क्रियापदाचे तिसरं रूप. आय कॅन बी आस्क्ड अबाउट धिस. आय कॅन बी आस्क्ड अबाउट धिस. मला याबद्दल विचारलं जाऊ शकतं. आता आपण 10वा मध्ये शूडचा वापर करू. आय शुड, इथं पण बी येणार. आस्क अबाउट धिस. अबाउट आय शुड बी आस्क्ड अबाउट धिस. ठीक आहे. तर आता शेवटचा जो वाक्य आहे बघा, हा शूडचा जो आहे, शूड हॅवचा घेऊ एक वाक्य. आय शुड हॅव, आणि शुड हॅवच्या नंतर बीचा बीन होणार. शुड हॅव बीन आस्क्ड अबाउट धिस. हे पॅसिव्ह वॉइस मध्ये डायरेक्ट जिथं कर्म नाही, कर्ताच कर्म आहे, लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये कर्ताच कर्म आहे. आय एम आस्क्ड अबाउट धिस म्हणजे मला याबद्दल विचारलं जातं. म्हणजे इथं विचारणारा मी नाही, तर विचारणारा दुसरा आहे. दुसरा व्यक्ती मला विचारतो आहे. म्हणजेच इथं करता आय, मी नाही. अशा पद्धतीचे हे 10 वाक्ये आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. संभाषणामध्ये, बोलचालमध्ये अशा प्रकारचे वाक्य वापरताना आपल्याला दिसून येतील. तर शॉर्ट फॉर्ममध्ये, कमी शब्दामध्ये भाषण प्रवचन न देता आणि तुम्हाला बोरिंग न करता इथं हे व्हिडिओ संपलेली आहे. दॅट्स ऑल.